फायनली पोहोचलो आपण शोरूमला सुझुकीच्या. आय थिंक हे बघ ही ब्लॅकवाली असेल आणि नंतर ती येल्लोवाली, दोघांपैकी एक. जिक्सर किंवा ती दोघांपैकी एक असणार आहे. काहीच फायनल निघाली होता पालखी 5 मिनिटं उशीर समोर. फायनली आपण घरात पोहोचलो. आता मस्त इकडे आरती चालू तर माफी मागतो देवा आणि सर्वांना पुन्हा एकदा सुखी ठेवा हे अपेक्षा करतो आणि हीच इच्छा आहे सर्वांची. तो श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. लोकेशनचा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता चालले नानांच्या घरी मस्तपैकी पाया पडायला. त्यांच्या घरी रामनवमीचा म्हणजे असा नॉर्मली उत्सव साजरा करतात. दाखवतो या तुम्हाला. सर्वजण आत्ता आलेत. रात्री आम्ही 3 जण आलो. इकडं ही गाडी लागली, इकडे ती गाडी लागली, इथं ही लागली. सर्वजण शिर्डीवरून आलो. आता पहिला नानांच्या घरी इथं जेवण आहे, पण पहिला जाऊ त्या जुन्या घरामध्ये. त्यांनी आपला रामाचं म्हणजे सर्व काही मांडलेलं आहे. तिथं जाऊन दर्शन करून घेऊ आणि मग जेवायला इकडे येऊ. कॉंग्रॅच्युलेशन भाई नवीन गाडी घेतल्याबद्दल. तर भाईने घेतलं मस्त स्कूटी. आज तुषारच्या गाडीची पण डिलिव्हरी आहे. बघूया जाऊ आपण. आणि कोणती घेतली ती तुम्हाला नंतर दाखवतो. मस्त असं दर्शन वगैरे झाले आणि सर्वजण गावातील मंडळी आपले आले पाया पडायला. बघू शकता इथं. तर नानासुद्धा आले. दर्शन झालं. आता चाललो नानाच्या खालच्या घरी. दाखवतो तुम्हाला जेवणामध्ये काय तिथे बघा तुम्ही. पोहोचलो. सर्व मंडळी असणार आहे इथं. आपलीच असणार आहे. बघू शकता निखिल चालले आता मस्त बसाला. नवीन जोडपा आहे समजून घ्या. हे बघ मस्त सर्वजण आपली गँग पंढरीतली बिल्डिंगची बसली जेवायला. जेवून जा रहा. कार्तिकची गँग ना मुकोनाची. हा तोच मरून शर्टवाला. हा कार्तिक करून झाला. आता चाललो घरी. 2 व्हिडिओ राहिल्यात त्या पटापट जाऊन एडिट करतो आणि मग बघू. नंतर जायचा पालखीचं आगमनसुद्धा होईल. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. म्हणजे शिर्डीवरून पालखी रिटर्न येते. सकाळी निघते ही पालखी. गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये दाखवली. यावर्षी माझं काम असल्यामुळे आपण लवकर निघून आलो. तर काहीच रेडी झालो मस्तपैकी. आता चालू आहे गाडी आणायला. तर जाऊन आपण गाडी घेऊन. कोणती गाडी मला पण नाही. सारखं फोन करतो. पटकन जाऊन या. नंतर आपल्याला आय थिंक पालखीला पण जायचं आहे. जी शिर्डीवरून रिटर्न येते ती. चला रेडी झाले. चेहऱ्यावर खुशी बघ. मला पैसे द्यायला पैसे काय ना. गाडी घ्यायला पैसे द्यायला काय ना. फुकट कोणलाच ना. बरोबर ना. पैसे घेतल्याशिवाय देणार नाही. हा पैसे घेतल्याशिवाय देणार ना. फायनली पोहोचलो आपण शोरूमला सुझुकीच्या. आय थिंक हे बघ ही ब्लॅकवाली असेल आणि नंतर ती येल्लोवाली, दोघांपैकी एक. जिक्सर किंवा ती दोघांपैकी एक असणार आहे. 100% मला डाऊट येतं. याच 2 गाड्या असणार आहेत. बघू आता करूया आपण कसं काय. दोन्हीच गाड्या आपल्या समोर आहेत. समोरची जिक्सरच असणार आहे 100%. घे देणार आहेत ते आपल्याला. एक टोपी, एक टोपी, एक कप, एक टी शर्ट देणार आहेत. हा घे असं घाला. कुठली गाडी घेतली ना. किती बघू झाले बघा गाडी घ्यायला.
लय भारी काम करून आल्या हारबीर गाडीने ठेवून आल्या. मला मनीषा दादाला नाही ना व्हिडिओ खरंच. तर काहीच त्याची गाडी डिलिव्हरी घेऊन आलो मस्त. आता घराजवळ पूजा झाली, मला शूट नाही केला. मला जायचं आहे पालखीसाठी. पालखीसुद्धा आले, पालखी सजावट चालू आहे, मिरवणूक पण चालू आहे. मी पोचेपर्यंत त्यापेक्षा पर्यंत घेऊया लगेच. पण ती गोष्टचा टाईमपास न करता पहिला गेट खोलू द्या. गाडी तिकडे पुसत लावून हे बघ. याला काल रात्री दिसलो आहे तेव्हापासून उड्या मारत आहे ताई. चल बाय, येतो नंतर येतो. तर चला जाऊ आपण पालखीला. म्हणजे पालखी शिर्डीवरून येते आणि मग ती पूर्ण गावात मिरवणूक काढली जाते. मंदिरं वगैरे जेवढे पण आहेत त्यात घेऊन जातात. मग ती पालखी अध्यक्षांच्या घरी सुखरूपपणे ठेवली जाते आणि मग लगेच छोटासा पूजा असणार आहे सत्यनारायणाची उद्या किंवा परवा. तिथं पण आपल्याला जर वेळ भेटला तर जाऊ. ती पण तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता डायरेक्ट भेटू आपण खारीगाव येते. काहीच फायनल निघाल तुझा पालखी तुझा 5 मिनटं उशीर समोर होता. किती वाजता पोहोचलास? 7 वाजता सकाळी.
Thank you.
आता मस्त इकडे आरती चालू आहे. आरतीची तयारी चालू आहे. आपले मोठीवाले कसं वाटतं तुम्हाला आज रील बनवून? खूप मस्त वाटतं. किती रील बनवणार? नाही अजून काय बाकी आहे अजून किती बनवणार? 1 2 3? आता हे यांच्यावरती 2 बनवणार 2 3 तरी आहे कंपल्सरी 3 दिनांक 18 मार्च बुधवार ते 26 मार्च गुरुवार 2026 रोजी 35व्या वर्षातील पालखी पदयात्रा सोहळा आज पार पडत आहे. आपल्या कृपा आशीर्वादाने सर्व साई भक्त पदयात्री आपले दर्शन घेऊन आपापल्या घरी सुखरूपपणे आले. त्यांच्या घरी सुख आनंदी नाचू दे, सुख समृद्धी होऊ दे. सगळ्यांच्या घरी चांगलं आरोग्य असू दे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, इच्छित मनोरथ पूर्ण करा. कोणाचे लग्न होत नसेल त्याचे लग्न होऊ दे, कोणाला मुलबाळ होत नसेल त्याचे मुलबाळ होऊ दे. आणि त्यांच्या सर्वांच्या घरात, प्रत्येकाच्या घरात कुठे अडचणी असतील, कुठल्याही प्रकारच्या इडापिडा बाधा असतील, त्या सर्व दूर कर बाबा. आणि सर्वांना सुखे देव, सर्वांना आनंदी जीवन दे आणि सर्वांना सुखरूपपणे एकमेकांशी चांगलं वागू दे. आणि कुठल्याही प्रकारची काय इच्छा कोणाच्या मनात असेल, काय इडापिडा असेल ती दूर कर बाबा. आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. सर्वांना चांगले आरोग्य वैभव द्या. आणि काय आमचं सर्व साई भक्तांच्याकडून देवा साईनाथा, आम्ही येताना तुमच्या पालखीत येताना कोणाकडून काही कुठल्या प्रकारची चूक भूल झाली असेल तर देवा आम्हा सर्वांना तुमच्या या मुलांना, लाडक्यांना, सर्व साई भक्तांना माफ करा. आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जोशाने यायची सर्वांना ताकद द्या. आणि आज आम्ही आलोय, आता हा स्वर्ग सुखाचा प्रवास आज 8 दिवस झालेत. 9व्या दिवशी आम्ही आज आलोय. आणि गेल्या तर 2-3 महिन्याचे ह्याच आठवणी राहतील. आणि त्यानंतर देवा साईनाथा तुमच्या पालखीची पुन्हा आम्हा सर्व साई भक्तांना ओढ लागेल. या सर्वांना 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 आनंदी ठेव, सुखी ठेव. आणि आमच्याकडून काय चूकभूल झाले असेल, मी विनोद लासे साई श्रद्धा सेवा मंडळाच्या वतीनं कोणाच्या काय चुका झाल्या असतील तर माफी मागतो देवा. आणि सर्वांना पुन्हा एकदा सुखी ठेवा ही अपेक्षा करतो. आणि हीच इच्छा आहे सर्वांची. बोला श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर काही फायनली पोचलो घरी. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या अशाच नवीन ब्लॉग. चला बाय.